सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. नाव कठीणचे मूर्ती करंडे राहणार कोसारी तालुक्यात आमच्या गावी कोसारी वाई खिंड रस्त्याचे वाट चालू 97-98 सालापूरचा वाई. त्यासाठी तहसीलदारचे 4 निकाल आहेत, कोर्टाचे 3 निकाल आहेत आणि तरीसुद्धा अद्याप रस्ता खुला होऊन मिळाला नाही. तरी पण नाही म्हणजे आता ह्या अर्धा दिवसात खुला होऊन मिळाला नाही. त्याच्या अगोदर 97-98 सालापासून जवळजवळ मला वाटते 5 वेळा रस्ता खुला केला होता तहसीलदार साहेबांनी. आणि 5 वेळा रस्ता खुला केलेला वर्ष 6 महिने शेतकरी ठेवतात आणि पुन्हा मोडून टाकते. पुन्हा आम्ही बंदोबस्त घेतो, त्या बंदोबस्ताचं 18-20 हजार रुपये भरतो आणि पुन्हा रस्ता खुला करतो. असं 5 वेळा झाली. तरी मग हा रस्ता खुला होऊन कायमस्वरूपाचा कधी मिळणार? हा रस्ता नकाशाला आहे, गट नकाशाला आहे, फाळणी नकाशाला आहे, टिप्पण नकाशाला आहे आणि 33 फूट रुंदीचा रस्ता आमदार फंडातून झालेला होता. तो असे तर वरचीवर लोक मोडत असती आणि मला तर त्यांची दमणूक आहेच आहे. आणि तो रस्ता काही आमच्या शेतीसाठी नाही, वाळी खिंडी आणि कोसारी गाव सांगणारा रस्ता आहे तो. आणि त्यासाठी मी एकटा धडपडतो आहे, माझ्याबरोबर अधिकारी धडपडतात आणि की न्यायालयाचे अधिकारीसुद्धा योग्य निकाल देते. मग असं निकाल घ्यायचे किती वेळेला आणि तो रस्ता बंद करायचा किती वेळेला? त्याच्यावर आता आहे त्या तहसीलदार साहेबांनीसुद्धा मागच्या 15 तारखे दिवशी पोलीस बंदोबस्त घेऊन भूमी अभिलेखचे लोक आणून रस्त्याचा सर्वे करून रस्ता आता चालू करणार. तोपर्यंत त्यांच्यावर म्हणजे त्याने काय आम्हाला सांगितलं तसं काही तहसीलदार साहेबांनी, पण अचानक त्यांनी रस्ता थांबवला. त्याचा अर्थ आम्हाला असा जाणून येतो की त्यांच्यावर कोणाचं बर्डन आलं असावं. मग कोणाचं बर्डन आलं हे काय आम्हाला नेमकं माहीत नाही. मग आता आम्हाला असं वाटतं की थोडं तहसीलदार साहेबांनी बर्डन थोडं पाठीमागे ठेवून कागदोपत्री रस्ता आम्हाला करून द्यावा. यासाठी आम्ही कालपासून उपोषण धरले. तरी आत्तापर्यंत तहसीलदार साहेबांनी किंवा आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतलेली नाही. याबद्दल थोडं आम्हाला वाईट वाटते. मग यानंतर निर्णय आता थोडं तहसीलदार काय घेते तर आम्हाला माहीत नाही, त्यांनी द्यावं असं आम्हाला वाटते. पण सुद्धा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मला पण माहिती आहे की आत्महत्या करून घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. हे पण माहिती असूनसुद्धा मला वाटतं की अधिकाऱ्याकडून आम्हाला काहीतरी थोडं मरणाचं औषध मिळावं आणि आम्ही मरावं. आणि मेल्यानंतर गुन्हा आमच्यावर दाखल झाला न झाला तो भाग वेगळा होईल पुढच्या पुढं. तरी पण एवढं अधिकाऱ्यांनी करावं असं आम्हाला वाटतं. या मग एक तर रस्ता खुला करून द्यावा, नसेल एक तर रस्ता खुला करून ते औषध द्यावं किंवा नसेल तर मग मरणाचं औषध द्यावं असं म्हणजे स्पष्ट वाटतं. या तरी मग अधिकाऱ्यांनी काय करावं ही तहसीलदार साहेबांनी ठरवावं. आणि उद्या जर निदान आज राहिलं, उद्या तर आम्हाला ह्यापैकी दोन्हीपैकी एक कुठलं तरी एक नेहमी आम्हाला